गुड इवनिंग दोस्तों, वेलकम टू माय चॅनल अँड वेलकम टू माय शो टॉक विथ हॉटेलर्स. आज ना मी माझ्या शोमध्ये खास दोन गोष्टीसाठी मी इथं आलो आहे. एक आहे की गेल्या आठवड्यात मी एका फिल्मचा रिव्ह्यू दिला होता. त्या रिव्ह्यूमध्ये मला भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांच्याकडून, त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि आज त्या संदर्भातच एक विषय घेऊन आलो आहे की हालीमध्ये माझ्या जिल्ह्यातील एक दोन अशा प्रतिष्ठित व्यक्तींचे एका माझ्या श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि दुसरी व्यक्ती त्याच घराण्यातली श्री श्री उदयनराजे महाराज यांचा जन्मदिवस होता. आणि ह्या दोन व्यक्तींच्याबद्दल काय बोलायचं तेवढं कमीच आहे. म्हणून मी आज त्या दोन्ही व्यक्तींना माझ्याकडून आणि माझ्या शोतर्फे आणि माझ्या टीमतर्फे सगळ्यांना आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जयंतीच्या. आणि महाराजांना मी ऑलरेडी एक व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये अपलोड केला होता. त्याचं एक कारण असं आहे की ज्यावेळेस निवडणूक लागायच्या अगोदरच माझा जो सर्वात थोरला भाऊ होता, त्याची एक इंटरव्ह्यू एका न्यूज अँकरने घेतली होती आणि तो असं बोलला होता की 100% महाराजच निवडून येणार, आणि ते तसंच झालं. पण दुर्दैवाने माझ्या त्या थोरल्या बंधुराजांचे आकस्मिक निधन झालं ॲक्सिडेंटमधून. आणि खरंच तो क्षण माझ्यासाठी बी दुःखद होता. चला, ती तर झाली ती गोष्ट. पण आज महाराजांच्याबद्दल आम्ही शाळेत शिक्षण घेत असतानापासून ऐकत होतो, बोलत होतो. आणि ते आम्हाला कसे होते, आमच्या जिल्ह्यातले होते, त्यामुळे त्या गोष्टीचा आम्हाला अभिमानच आहे. पण माझं महाराष्ट्रीयन म्हणून मी महाराजांचा खूप आदर करतो. माझा मुलगा सकट खूप आदर करतो. मुलगा काय, माझ्या घरपरिवारातले सगळे आदर करतात. तसंच मी आज माझ्या ह्या व्हिडिओमध्ये अजून एक दुसरी जी व्यक्ती आहे ती श्री श्री उदयनराजे भोसले यांचा जन्मदिवस होता. ऑलरेडी मी त्यांना विश केलं माझ्या व्हिडिओद्वारे, पण परत एकदा मी त्यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि दुसरी त्यासाठीच असं व्यक्तिमत्व बोलण्यापेक्षा ते दोन्ही व्यक्ती आम्हाला गर्व आहे की ते आमच्या जिल्ह्यातले होते आणि आहेत. उदयनराजाबद्दल काय सांगावं, एक 5-6 वर्षाची गोष्ट आहे. मी जेव्हा वेकेशनला आलो होतो आणि मला ना अक्षरशः त्यांना भेटायचं होतं, पण आणि असं जायचं होतं विदाऊट पॉलिटिकल हे होता. आम्ही असंच सातारला गेलो आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्याचा प्रयत्न केला, पण हो शकता आहे ते बिझी शेड्यूल असल्यामुळे कुठे बाहेर गेले असेल, ती भेट झाली नाही. मला भेटायचं होतं का, तर ती एक असं माझ्या जिल्ह्यातली व्यक्ती आहे आणि ती आमच्या महाराजांच्या घरातली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरातली व्यक्ती आहे ती. आणि ती त्या व्यक्तीला न भेटणं म्हणजे माझ्या तरी ते चुकीचं होतं, म्हणून मी गेलो होतो. पण ती भेट झाली शकली नाही, तरी काय त्याचं मला दुःख नाही, काय नाही. मी त्यांचे व्हिडिओ बघतो, त्यांचं काम बघतो. ते खूप अतिशय सुंदर होते, काम करतात. हाली मी ते आता खासदार झालेत, ते लोकप्रतिनिधी आहेत माझ्या जिल्ह्याचे, आणि ते जिल्ह्यामध्ये काम भरपूर चांगल्या पद्धतीने काम करतात आहे. आणि हो शकता आहे असं नाही की माझ्या त्याच्या अगोदर जो लोकप्रतिनिधी होता त्यांनी काम, माझ्या जिल्ह्यामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधींनी चांगलं काम केलं. कारण का आम्हाला असं, मी जसं जन्मल्यापासून तर असा कधी दुष्काळ आला आहे माझ्या जिल्ह्यात असं मी कधी ऐकलं नाही. त्याचं कारणच आहे की आम्हाला जे नेते मंडळी लागले ते खूप सुंदर आणि चांगले काम करणारे लागले. जसे श्री श्री श्रीनिवास पाटील असू द्या, शरद पवार असू द्या, शंभूराजे असू द्या, आत्ता सत्ताच्या घडीला उदयनराजे असू द्या, ते सगळ्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये भरपूर कामं केली. पाटणकर असू द्या, विक्रमसिंह पाटणकर सकट त्यांचा मुलगा आत्ता, म्हणजे असे सगळे व्यक्ती आम्हाला चांगल्या लागल्या.
आणि खरंच आमच्या तालुक्याचा नेहमी विकास होत राहिला आणि अजूनही होतोयच. कुठे काही कमी राहत असलं तरी करता येते. म्हणून मला त्या गोष्टीचा फार अभिमान वाटतो. म्हणून मी माझ्या टॉक विथ हॉटेल शोमध्ये त्यांची गोष्ट मला बोलणं गरजेचं होती. खास करके उदयनराजे आणि छत्रपती श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी आणि माझ्या शोतर्फे आणि माझ्या टीमतर्फे मी पुऱ्या महाराष्ट्राला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. ऑलरेडी जयंती संपलेली आहे. 2-3 दिवस का लागला, कारण का माझं कसं आहे, काम करून परत मी घरी येऊन हे सगळं करतो, त्यामुळे थोडंसं उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी करतो. आणि दोघांनाही खास करके श्री श्री उदयनराजे भोसलेंना माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून आणि माझ्या परिवाराकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि माननीय श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि उदयनराजे यांना मी आणि माझ्या परिवारातर्फे उभं राहून मानाचा मुजरा देतो. थँक्यू.